नमस्कार, एबीपी माझावर आपण पाहताय 10च्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीलाच एक खास बातमी. महापौर बंगल्यातील जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला मिळावी यासाठीचं विधेयक विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं. मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे हे विधेयक विधानसभेमध्ये ज्या वेळेला मांडलं गेलं त्यावेळेला शिवसेनेचा फक्त एकच आमदार उपस्थित होता, तर शिवसेनेचे सर्व मंत्री आणि इतर सर्व आमदार हे अनुपस्थित होते. त्यांनी दांडी मारली होती. महापौर बंगला मुंबईमधला जो अतिशय प्रतिष्ठित ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला अशा प्रकारचा आहे. हा बंगला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याकरता मुंबई महापालिका सुधारणा विधेयक 2017 नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत सादर केलं. त्याला भाजपसह सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आता महापौर बंगल्यामध्ये बाळासाहेबांचं स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान या विधेयकाच्या बद्दल माहिती दिली नसल्याचं शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितलं आणि त्यामुळे त्यांनी पक्षाच्या प्रतोदांना चांगलंच धारेवर धरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर धावत शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते हे सभागृहापर्यंत पोहोचले. त्यांनी अध्यक्षांचेही धन्यवाद दिले, विरोधकांनाही धन्यवाद दिले. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. आज महाराष्ट्र सरकारने हे विधेयक विधिमंडळामध्ये आज सादर केलं आणि याला आता कायदेशीर मान्यता देण्याचा विधेयक एकमताने विधानसभेमध्ये मंजूर झाले. सरकारने हे विधेयक तातडीने आणल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी काय म्हटले पाहू. आज आमच्यासाठी विशेष करून महाराष्ट्रासाठी मी म्हणेल अतिशय आनंदाची बाब आहे. आज माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यामध्ये त्या ठिकाणी व्हावं, शिवाजी पार्कला त्या ठिकाणी व्हावं अशी सर्वांची इच्छा होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच वेळी या ठिकाणी जाहीर केलं होतं की बाळासाहेबांना साजेचं एक स्मारक आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी करू. गेल्या डिसेंबरमध्ये आपण तसा वटहुकूमही काढलेला होता आणि आज त्याचं रूपांतर विधेयकामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. मला वाटतं सर्वांच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे.